नमस्कार. अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल. आज आपण इथे पिक अ फाइल रीडिंग करणार आहोत आणि पाहणार आहोत तुमच्या करिअरचं स्टेटस काय आहे, येणाऱ्या काळामध्ये काय होणार आहे आणि तुमच्याकरिता काय मार्गदर्शन आहे. हे जे रीडिंग आपण करतो ते टाइमलेस असतं. म्हणजे काय, ते जेव्हा कधी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल तेव्हा तुमच्याकरिता त्यामध्ये काही ना काही संदेश असणार आहे. आपण इथे 3 फाइल्स काढणार आहोत आणि मग प्रत्येक फाइलचं रीडिंग करणार आहोत. तुम्हाला या 3 पैकी एक फाइल निवडायची आहे आणि ते रीडिंग तुम्ही पाहायचंय. तुम्हाला आवडल्यास तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहू शकता, 3ही फाइल ऐकू शकता. तुमच्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाइमस्टॅम्प सुद्धा दिलेले आहेत, जेणेकरून तुम्ही सहजपणे त्याच्यावर क्लिक करून तुमचं रीडिंग ऐकू शकता. पहिली फाइल आहे स्ट्रेंथ कार्ड. दुसरी आहे क्वीन ऑफ कप. आणि तिसरी आहे टू ऑफ पेंटॅकल. आता या फाइल्ससाठी आपण काही कार्ड्स काढून घेऊ आणि मग प्रत्येक फाइलचं रीडिंग पाहू. फाइल नंबर 1. तुम्ही जर स्ट्रेंथ कार्डची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे आणि या रीडिंगद्वारे आपण पाहतोय करिअरमध्ये तुमचं स्टेटस काय असणार आहे. स्ट्रेंथ कार्ड सांगतंय की तुम्ही करिअरमध्ये साहसी बनत आहात, शक्तिशाली बनत आहात. म्हणजे कदाचित तुमच्याकडे ऑथॉरिटी असेल, उच्च पदावर तुम्ही काम करताय किंवा येणाऱ्या काळामध्ये तुम्ही असं काहीतरी उच्च पद प्राप्त करत आहात. शिवाय हे कार्ड असं सुद्धा सांगतंय की हे जे करिअर तुमचं आहे त्यामध्ये खूप सारी कॉम्पिटिशन आहे आणि तिथे टिकून राहण्याचं साहस तुम्ही करत आहात, त्याकरिता प्रयत्न करत आहात, त्या दृष्टीने तुम्ही पाऊल उचलत आहात. पहिलं कार्ड आहे डेव्हिलचं. त्यानंतर आहे हाय प्रिस्टेस. एस ऑफ सॉर्ड. एस ऑफ वॅन्ड. फोर ऑफ कप. डेव्हिलचं जे कार्ड आलेलं त्याच्या खाली आहे 9 ऑफ पेंटॅकल. हाय प्रिस्टेसच्या खाली आहे नाइट ऑफ कप. सेवन ऑफ पेंटॅकलच्या खाली आहे, सॉरी, एस ऑफ सॉर्डच्या खाली आहे 7 ऑफ पेंटॅकल आणि एस ऑफ वॅन्डच्या खाली आहे नाइट ऑफ सॉर्ड. हे रीडिंग काय सांगतंय तर एकीकडे स्ट्रेंथ कार्ड आलंय तर ह्या बाजूला फोर ऑफ कपचं हे उदास कार्ड आलंय. तर तुमच्या करिअरमध्ये तुम्ही निराश होतात किंवा असं काही अशी काही स्थिती होती जिथे तुम्हाला प्रश्न पडलेला की आता ह्यातून आपण प्रगती कशी साधायची किंवा नेमकं काय करायचं, काही टेन्शन तुम्हाला आलं होतं.
तर तिकडे तुम्ही प्रगती करत आहात आणि ते सुद्धा साहस करून. म्हणजे अवघड स्थिती आता सुद्धा असताना सुद्धा तुम्ही त्या स्थितीवर मात करत आहात. इथे पहिलं जे डेव्हिलचं कार्ड आलंय ते आणि त्याच्या खाली 9 ऑफ पेंटॅकलचं कार्ड. हे कार्ड काय सांगतंय की तिकडे खूप नकारात्मकता आहे आणि त्या नकारात्मक ऊर्जेतूनच तुम्ही समृद्ध होत आहात. म्हणजे काय, तर नकारात्मकता तुमच्यामध्ये आधी होती किंवा तुम्ही जिथे काम करताय तिथे खूप सारी नकारात्मकता आहे. अशा लोकांना मदत करत असाल, मार्गदर्शन करत असाल, तर अशा प्रकारची ऊर्जा तुमच्या या करिअरमध्ये आहे. पण तिथे तुम्ही 9 ऑफ पेंटॅकलच्या ऊर्जेमध्ये दिसत आहात. ते काय, तर तिथे तुझ्यासाठी वेळ काढताय. तुमच्याकडे इतरांना देण्यासाठी खूप काही आहे. ही नकारात्मक ऊर्जा आपण कशी दूर करू शकतो, ह्याबाबतचं ज्ञान तुमच्याकडे असू शकतं किंवा काही ना काही संदेश तुम्हाला ब्रह्मांडाकडनं मिळत असतात. इथे या कार्डमध्ये हा पक्षी ह्या स्त्रीला काही संदेश देतो. तर त्याप्रमाणे तुम्हाला हा निसर्ग काही संदेश देत असतो, काही संकेत देत असतो आणि त्याद्वारे तुम्ही ही नकारात्मकता दूर करण्याचं काम करत असाल, असं सुद्धा असू शकतं. हे कार्ड असं सुद्धा सांगतंय की करिअरमध्ये तुमची प्रगती होते. एक नकारात्मक ऊर्जा आधी होती तुमची आणि त्या ऊर्जेमधून तुम्ही बाहेर पडून सकारात्मक होत आहात, समृद्ध होत आहात. हाय प्रिस्टेस आणि त्याच्या खाली नाईट ऑफ कपचं जे कार्ड आलेलं आहे ते काय सांगतंय की तुमचे अंतर्ज्ञान शक्ती तुम्हाला मार्गदर्शन करते. तुम्ही संतुलित दिसत आहात आणि तुम्ही अभ्यास सुद्धा करताय. यामुळे तुम्हाला सहकार्य मिळतंय किंवा तुमची अंतर्ज्ञान शक्ती जे मार्गदर्शन तुम्हाला करते त्यामुळे तुम्ही अधिक शक्तिशाली बनत आहात आणि जे काही तुम्ही काम करत आहात तिथे तुम्हाला सहकार्य मिळत आहे. ते तुमच्या जोडीदाराकडून असेल किंवा ज्यांच्याशी तुम्ही काम करताय, ज्यांच्या बरोबर काम करताय, तुम्हाला सहकार्य मिळत असेल. एस ऑफ सॉर्ट्सचं कार्ड आहे आणि त्याच्या खाली आहे 7 ऑफ पेंटॅकल. तर हे कार्ड सांगते की एक नवीन सुरुवात आता तुम्ही करणार आहात. काही कल्पना, काही विचार तुम्हाला असे सुचत आहेत की आपण करिअरमध्ये ह्या गोष्टी करायला हव्यात. त्याबाबत तुम्ही विचार करताय, त्याबाबत तुम्ही थोडीशी मेहनत आधी घेतलेली पण आहे. पण आत्तापर्यंत जी काही मेहनत घेतली त्यामध्ये तुम्हाला प्रतीक्षा करावी लागली. तर आता जे विचार तुमच्या मनात येतायत किंवा ज्या कल्पना सुचतायत त्यामध्ये तुमचा आत्मविश्वास भरपूर आहे आणि तुम्ही आता काही ना काही अशी ऍक्शन घेणार आहात, कृती करणार आहात, ज्यामुळे एक नवीन सुरुवात होणार आहे करिअरमध्ये आणि त्यामध्ये तुम्हाला येणाऱ्या काळात भरपूर यश मिळणार आहे. म्हणजे जे काही काम तुम्ही आतापर्यंत केलंय ते महत्वाचं आहेच, पण त्यापेक्षा काहीतरी वेगळं नवीन तुम्ही सुरुवात करताना दिसत आहात. इथे 2 एसचे कार्ड आहेत. एस ऑफ सॉर्डचं पण आहे, एस ऑफ वँडचं पण आहे आणि ही एक नवीन सुरुवात वेगाने होणार आहे. एस ऑफ वँडच्या खाली नाईट ऑफ सॉर्डचं कार्ड आहे. म्हणजे जर आतापर्यंत तुम्ही फक्त विचार करत होतात तर आता काही दिवसातच ही सुरुवात तुम्ही करणार आहात आणि यामुळे तुमची उदासी, जे दुःख तुमचं आहे करिअरच्या बाबतीतलं, ते दूर होणार आहे.
5 ऑफ वँडचं कार्ड आलंय. बॉटम ऑफ द डेकचं कार्ड आहे 6 ऑफ कप आणि बाकीची कार्ड्स आली आहेत 5 ऑफ वँड आणि 4 ऑफ सॉर्ड. तर 5 ऑफ वँडचं जे कार्ड आहे ते हाय प्रिस्टेस आणि नाईट ऑफ कपच्या कार्डच्या वर आलेलं आहे. तर हे कार्ड काय सांगतंय की तुमचे अंतर्ज्ञान शक्ती आणि तुम्हाला मिळणारं जे सहकार्य आहे, जोडीदाराचं म्हणा किंवा ज्या व्यक्तीचं सहकार्य तुम्हाला मिळत आहे, त्या व्यक्तीमुळे आणि तुमच्या अंतर्ज्ञान शक्तीमुळे तुम्ही या स्पर्धेमध्ये यश मिळवणार आहात. तुम्हाला भरपूर प्रेम मिळणार आहे आणि याकरिता तुम्ही प्रार्थना सुद्धा केलेली आहे. तर हे तुम्हाला ही प्रार्थना चालू ठेवायची आहे आणि साहस करायचं आहे. आत्मविश्वासाने ह्या स्पर्धेमध्ये उतरायचं आहे, असं हे रीडिंग सांगतंय. हे होतं तुमचं रीडिंग. ह्या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद. पाईल नंबर 2. तुम्ही जर क्वीन ऑफ कपच्या या कार्डची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे. हे कार्ड काय सांगतंय की तुम्ही करिअरमध्ये असं काहीतरी काम करत आहात जिथे सगळ्यांची काळजी घेताय किंवा एका अशा पदावर तुम्ही आहात जिथे तुम्ही इतरांची मदत करता. आणि हे कार्ड क्वीन ऑफ कपचं कार्ड आहे. तर असं सुद्धा असू शकतं की तुमचं जे क्षेत्र आहे ते रचनात्मक क्षेत्र असू शकतं, क्रिएटिव्ह क्षेत्र असू शकतं आणि तिथे एका मोठ्या पदावर तुम्ही काम करत आहात किंवा येणाऱ्या काळामध्ये असं पद तुम्हाला मिळत आहे. आता आपण बाकीची कार्ड्स पाहूया. पहिलं कार्ड आहे द हर्मिट. दुसरं आहे क्वीन ऑफ पेंटॅकल. तिसरं आहे 8 ऑफ वँड. 4 ऑफ वँड. 8 ऑफ सॉर्ड. द हर्मिटचं जे कार्ड आलेलं त्याच्या खाली आलेलं आहे एस ऑफ पेंटॅकल. क्वीन ऑफ पेंटॅकलच्या खाली आहे द सन कार्ड. 8 ऑफ वँडच्या खाली हायरोफंट. 4 ऑफ वँडच्या खाली आहे पेज ऑफ कप आणि 8 ऑफ सॉर्डच्या खाली आलंय 8 ऑफ कप. इथे 8 ची ऊर्जा आहे आणि हे जे कार्ड आलेलं आहे ते शेवटी आलेलं आहे. मुख्य म्हणजे ह्या रीडिंग मध्ये 4 ऑफ वँडचं कार्ड आलंय जे यशाला दाखवतंय. शिवाय सन कार्ड आहे. सन कार्ड म्हणजे खूप सकारात्मक, म्हणजे कितीही नकारात्मक कार्ड आलेली असली तरी सन कार्ड एकमेव कार्ड आहे की ज्यामध्ये इतकी ताकद आहे की ही नकारात्मकता दूर होऊ शकते. तर ही जी 2 कार्ड्स नकारात्मक आहेत ती काय सांगतायत की ही तुमची ऊर्जा करिअरमध्ये जिथे तुम्ही अडकलेले होतात तर ती दूर होतीये. त्या ऊर्जेला सोडून तुम्ही दूर जात आहात. ही चिंता जी तुम्ही करत होतात किंवा खूप सारे विचार तुम्हाला एकाच जागी अडकवून ठेवत होते तर तिथून तुम्ही बाहेर पडत आहात. म्हणजेच काय, तर हे जे कार्ड आहे ते सकारात्मकच आहे. ह्यातून तुम्ही इथून निघून जात आहात. म्हणजे असं जे अडकायला तुम्हाला झालेलं होतं तिथून बाहेर पडत आहात आणि काही ना काही करण्याच्या दृष्टीने
दुर्गम भागात जात आहात, तर दुर्गम भाग म्हणजे काय, तर तुम्ही चॅलेंजचा स्वीकार करत आहात. तुमच्या करिअरमध्ये जे काही आहे त्याचा स्वीकार करत आहात, सामना करत आहात. अवघड वाटत असेल तर कसं करता येईल, त्याकरिता काय करायला हवं, ते शिकताना तुम्ही दिसत आहात. हर्मिटचं कार्ड सांगतंय की तुम्ही एक नवीन सुरुवात करत आहात, जे तुम्हाला येत नाही किंवा ज्याच्यामुळे तुम्ही असे अडकलेले आहात किंवा करिअरमध्ये तुम्हाला काही गोष्टी आवश्यक आहेत करणं, शिकणं किंवा काही गोष्टींचं ज्ञान तुम्हाला असणं महत्वाचं आहे. तर त्याची एक सुरुवात तुम्ही करताना दिसत आहात. त्याकरिता एखादं स्किल तुम्ही शिकू शकता किंवा जे जाणकार आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही त्याचा शोध घेत आहात आणि ही नवीन सुरुवात तुमच्या करिअरमध्ये होत आहे. ज्याची सुरुवात तुम्ही आत्ता करत आहात, त्यामुळे तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये फायदा होऊ शकतो. करिअरमध्ये ग्रोथ होऊ शकते. क्वीन ऑफ पेंटॅकलचं जे कार्ड आहे त्याच्या खाली सन कार्ड आलंय. तर तुमच्या अंतर्ज्ञान शक्ती अधिक शक्तिशाली बनतेय आणि ती तुमचं नेतृत्व करते, ती तुम्हाला मार्गदर्शन करते. शिवाय आर्थिक स्थितीमध्ये तुमची प्रगती होताना दिसतेय. तुम्ही एक असं जीवन जगत आहात जिथे तुम्ही अनेकांचं नेतृत्व करताय. करिअरमध्ये असं होऊ शकतं की तुम्ही तुमच्या टीमचं नेतृत्व करताय आणि तुम्ही रिलॅक्स आहात. तुमची कामं करणारी अनेक माणसं तुमच्या हाताखाली आहेत. म्हणजे नेतृत्व करताय, तुम्ही आरामात आहात आणि इतरांना मार्गदर्शन करत आहात. एट ऑफ वँडचं जे कार्ड आहे त्याच्या खाली आहे हायरोफंटचं कार्ड. जसं मी तुम्हाला म्हटलं, पहिलं जे कार्ड सांगत होतं की तुम्ही शोध घेताय कशाचा तरी, काहीतरी शिकणं तुम्हाला महत्वाचं आहे आणि त्याची सुरुवात आता होत आहे. तर हे कार्ड सुद्धा असंच सांगतंय की कोणी ना कोणी गुरु व्यक्ती तुमच्या आयुष्यात येऊ शकते. हे ब्रह्मांडाचे आशीर्वाद तुमच्याकडे येत आहेत किंवा तुम्ही इतरांसाठी गुरु ठरत आहात. तुमच्या करिअरमध्ये तुम्ही असं काहीतरी काम करत आहात जिथे तुम्ही इतरांना मार्गदर्शन करताय. एट ऑफ वँडचं हे कार्ड काय सांगते की खूप सारी माहिती तुमच्याकडे येत आहे, ब्रह्मांडाचे आशीर्वाद येत आहे. शिवाय एट ऑफ वँडचं हे कार्ड असं सुद्धा सांगतंय की तुम्ही गुरुच्या भूमिकेमध्ये येत आहात. म्हणजे काही जणांसाठी हे असं असू शकतं की तुमच्या स्थितीमध्ये खूप मोठं परिवर्तन येतंय, सेलिब्रेशन येतंय. कारण पुढचं जे कार्ड आहे ते फोर ऑफ वँडचं कार्ड आहे. काही ना काही संदेश तुमच्यापर्यंत पोहोचतोय. पेज ऑफ कपचं कार्ड सांगतंय की नवं नातं तुमचं होणार आहे, काहीतरी नवीन सुरुवात, काहीतरी नवं तुम्ही निर्माण करत आहात. आणि हे काय, तर तिथे तुम्ही इतरांना मार्गदर्शन करताय, त्यांना सल्ला देताय आणि हे खूप मोठं परिवर्तन तुमच्या स्थितीमध्ये होतंय. जिथे तुम्ही अडकलेले होतात तर तिथून तुम्ही बाहेर पडताय आणि इतरांची मदत करताय. शिवाय खूप सारी माहिती एखाद्या गुरुकडनं तुम्हाला मिळू शकते. एखादी गुरु व्यक्ती तुमच्या आयुष्यात येऊ शकते, ज्यामुळे तुमच्या करिअरमध्ये तुमची ग्रोथ होऊ शकते, प्रगती होऊ शकते. आता आपण काही कार्ड्स काढू आणि पाहू की ब्रह्मांडाला तुमच्या करिअरच्या बाबतीत काय सांगायचं आहे, काय मार्गदर्शन आहे. फाइव ऑफ पेंटॅकलचं कार्ड आहे. फोर ऑफ कप. तर इथे ही नकारात्मक कार्ड आहेत. ऑफ द डेकचं कार्ड आहे पेज ऑफ पेंटॅकल. इथे कार्ड्स आली आहेत फाइव ऑफ पेंटॅकल आणि फोर ऑफ कप. तुम्हाला काही ना काही संदेश तुमच्या करिअरच्या बाबतीत मिळणार आहे, ज्यामुळे तुमची ही नकारात्मकता दूर होणार आहे. जिथे कुठे तुम्हाला वाटतंय की आपण एकटे आहोत,
आपण दुर्बल आहोत, आपण कसं काय करणार, हतबल आहोत, असं जे नकारात्मक वाटतंय किंवा ज्या काही गोष्टी होत आहेत त्या तुमच्या मनाप्रमाणे होत नसल्यामुळे तुम्ही थोडेसे निराश आहात, तर तिथे सेलिब्रेशन येणार आहे, तिथे तुम्ही गुरुच्या भूमिकेमध्ये येणार आहात. तुमचं जे काम आहे ते कदाचित गुरुचं असू शकतं, काही मार्गदर्शन करण्याचं असू शकतं, तर ते करायची संधी तुम्हाला मिळू शकते. काही ना काही संदेश तुमच्या करिअरच्या बाबतीत तुम्हाला मिळणार आहे, ज्यामुळे तुमची ही उदासी दूर होणार आहे, ज्यामुळे तुम्हाला जे असं इथे दुर्बल वाटतंय, तिथे तुम्हाला लक्षात येईल की आपण किती शक्तिशाली आहोत. ही आर्थिक स्थितीबाबत सुद्धा नकारात्मक तुम्ही असू शकता आणि तिथे आता या संदेशामुळे तुम्ही सकारात्मक होणार आहात. हे होतं तुमचं रीडिंग. या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक, कमेंट जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद. पाईल नंबर 3. तुम्ही जर 2 ऑफ पेंटॅकलच्या या कार्डची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे. आजच्या या रीडिंगद्वारे आपण पाहतोय तुमच्या करिअरचं काय स्टेटस आहे किंवा येणाऱ्या काळामध्ये काय स्टेटस असणार आहे. ब्रह्मांडाचे तुमच्यासाठी काय संदेश आहेत, काय मार्गदर्शन आहे, हे सगळं आपण आजच्या रीडिंगमध्ये पाहणार आहोत. पहिलं जे मुख्य कार्ड आहे 2 ऑफ पेंटॅकलचं, ते सांगतंय की तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये बरंच काही साधायचं आहे, बरंच काही करायचं आहे, पण तुमची ओढाताण होतीये. घर आणि काम ह्यामध्ये ती ओढाताण होत असेल असं असू शकतं किंवा काही बदल तुमच्या करिअरमध्ये होत आहेत, नोकरीच्या ठिकाणी असू शकतात. तर ते ते जे काही बदल आहेत त्यामुळे ताण होताना दिसते. तर नेमकं काय होतंय हे आपण इथे या बाकीच्या कार्ड्सद्वारे पाहणार आहोत. पण हे जे कार्ड सांगतंय की काहीतरी परिवर्तन तुमच्या करिअरमध्ये होत आहे. मग तुमची नोकरी बदलू शकते किंवा तुम्हाला मोठं पद मिळू शकतं. काही ना काही बदल मात्र नक्की होत आहेत. हे बदल असू शकतात म्हणजे काय, तर काही काळापुरते असू शकतात किंवा परिवर्तन असू शकतं. म्हणजे खूप मोठा बदल की कायमस्वरूपी काहीतरी बदल होत आहे, परिवर्तन येत आहे तुमच्या स्थितीमध्ये, करिअरमध्ये. पहिलं जे कार्ड आहे ते आहे 8 ऑफ पेंटॅकलचं. हे कार्ड सांगतंय की तुम्ही करिअरमध्ये एखाद्या गोष्टीवर फोकस केलेला आहे, त्याबाबत बारकाईने काहीतरी काम करत आहात. मग ते तुमचं प्रोजेक्ट असू शकतं की ज्याच्यावर तुम्ही खूप मेहनत घेत आहात. तर तिथे काय होणार आहे, तिथे 10 ऑफ पेंटॅकलचं कार्ड सांगतंय की तुमचा संपर्क वाढणार आहे, तुमच्या प्रोजेक्ट्सला डिमांड मिळू शकते भरपूर किंवा जे काही तुम्ही काम करत आहात तिथे तुमचा कामाचा विस्तार होणार आहे. खूप सारी माणसं तुमच्याशी जोडली जाणार आहेत. आर्थिक स्थिती सुद्धा चांगली होणार आहे. तुम्हाला या कामातून खूप फायदा होऊ शकतो, फायदा मिळू शकतो. टॉवरचं कार्ड आहे. हे कार्ड सांगतंय की अचानक काहीतरी असं होणार आहे की ज्यामुळे तुम्ही जी काही मेहनत घेतलेली आहे त्यात अचानक तुम्हाला लाभ होणार आहे आणि तुमच्यामधली नकारात्मकता दूर होणार आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की आतापर्यंत मी एवढी मेहनत घेतली पण काहीच रिझल्ट्स अजून मला दिसले नाहीत, तर ही जी नकारात्मकता आहे ती अचानक अशी दूर होणार आहे आणि खूप सारा कामाचा व्याप तुमचा वाढू शकतो किंवा कामाचा विस्तार होऊ शकतो. आर्थिक स्थिती सुधारणार आहे, हे इथे कार्ड सांगतायत. किंग ऑफ कपच्या ऊर्जेमध्ये तुम्ही येत आहात, इतरांना मदत करत आहात, इतरांना समजून घेत आहात. शिवाय तुमचा जो अनुभव आहे
तो इतरांसाठी महत्वाचा ठरणार आहे. इतरांना असं वाटेल की तुमच्याशी बोलावं, तुमचं मार्गदर्शन घ्यावं, अशा एका सकारात्मक ऊर्जेमध्ये तुम्ही येत आहात. जिथे कुठे तुम्ही संघर्ष करत होतात, म्हणजे मेहनत घेत होतात, पण संघर्ष चालू होता. मेहनत घेत असून सुद्धा तुमचा जो संघर्ष चालू होता, त्या ठिकाणी टॉवरचं कार्ड सांगतंय की अचानक खूप मोठं परिवर्तन येणार आहे. 9 ऑफ वँडचं कार्ड 10 ऑफ पेंटॅकलच्या खाली आलंय. हे कार्ड सुद्धा हे सांगतंय, तुम्हाला असं लक्षात आलेलं की आपण जे करतोय, तर ते आपण बऱ्यापैकी चांगल्या प्रतीचं करतोय, तरी सुद्धा आपल्याला वाट पाहावी लागते. यामुळे तुम्ही थोडेसे निराश होतात. तर तिथे करिअरमध्ये काय होतंय? टॉवरच्या कार्डच्या खाली क्वीन ऑफ सॉर्ड्सचं कार्ड आलेलं आहे. तिथे अचानक काही असे मोठे बदल होणार आहेत, मोठं परिवर्तन तुमच्या स्थितीमध्ये येणार आहे करिअरमध्ये, की ज्यामुळे तुमच्यामधली नकारात्मकता दूर होणार आहे. तुम्हाला स्पष्टता येणार आहे आणि तुम्हाला अचानक लक्षात येईल की आपण किती शक्तिशाली झालेलो आहोत. किंग ऑफ पेंटॅकलचं पण कार्ड आलंय, किंग आलंय, क्वीन आलंय. इथे खूप सारी पोर्टकार्ड आहेत. तर तुमची ऊर्जा इतक्या उच्च दर्जाची होतीये, तुम्ही इतरांना मार्गदर्शन करू शकता, इतरांना सुद्धा तुम्ही आपल्याबरोबर समृद्ध करू शकता. अशा एका चांगल्या ऊर्जेमध्ये तुम्ही करिअरमध्ये दिसत आहात आणि काही अशी मोठी माणसं तुमच्या आयुष्यात येऊ शकतात, जी तुम्हाला मार्गदर्शन करतील, जी स्वतः समृद्ध आहेत, ज्यांच्याकडे अनुभव आहे. आणि तर अशी माणसं तुमच्या आयुष्यात येणार आहेत आणि ज्यांच्यामुळे, त्यांच्या मार्गदर्शनामुळे किंवा त्यांच्या सहवासामुळे तुमच्यामध्ये खूप मोठं परिवर्तन येणार आहे. ही 2 कार्ड्स जी आहेत ती शेवटी अशी राहिलेली. आणि आता पाहिलं तर त्यातलं एक कार्ड जे आहे ते आहे स्टारचं कार्ड आणि दुसरं आहे 3 ऑफ पेंटॅकलचं कार्ड. म्हणजे करिअरच्या दृष्टीने ही दोन्ही कार्ड्स खूपच उत्तम आहेत. तुम्ही ह्या लोकांच्या सहवासात राहिल्यामुळे ह्या एक व्यक्ती होणारा, जिच्याकडे लोक आकर्षित होतील, जिच्या विचारांमध्ये ती ताकद असेल इतरांना एकत्र आणण्याची, आणि लोकांबरोबर मिळून तुम्ही काहीतरी निर्माण करत आहात. इथे ही 2 कार्ड्स सांगतायत आणि ही जी 2 कार्ड्स आहेत ती अशी राहिली होती एका बाजूला. तर हे जे अचानक तुम्हाला ह्या गोष्टी तुम्हाला किंवा इतरांना समजणार आहेत की तुम्ही कोण आहात. आता आपण ब्रह्मांडाचं तुमच्या बाबतीत काय मार्गदर्शन आहे तुमच्या करिअरच्या बाबतीत हे पाहू. क्वीन ऑफ कप, 6 ऑफ कप, जस्टिस. तुम्ही एक अशी व्यक्ती बनत आहात की जिथे लोकांचं भरपूर प्रेम तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही स्वतःला न्याय देत आहात. ब्रह्मांड इथे सांगतंय की हा न्याय तुम्हीच द्यायचा आहे. तुमच्याकडे ती प्रेमाची ताकद आहे आणि हे प्रेम तुम्ही इतरांना जितकं द्याल, तुमच्या अंतर्ज्ञान शक्तीद्वारे इतरांना जितकी मदत कराल, तितका तुमच्या करिअरमध्ये तुमची तितकी प्रगती होत जाणार आहे. तुमची आध्यात्मिक प्रगती होणार आहे. तुम्हाला स्पष्टता येणार आहे. तुम्ही किती शक्तिशाली आहात ते तुम्हाला पण कळणार आहे आणि तुमचं लहानपणीचं एखादं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. तुमच्या करिअरच्या बाबतीत ज्या काही तुमच्या इच्छा आहेत, जी काही स्वप्न आहेत, ती
प्रेमातून पूर्ण होणार आहेत. म्हणजे तुम्ही इतरांना प्रेमाने जितकी मदत कराल, प्रेमाने सहकार्य कराल किंवा तुमच्या अंतर्ज्ञान शक्तीचं तुम्ही जितकं ऐकाल, तितके तुम्ही अधिक समृद्ध होणार आहात, तितके तुम्ही प्रगती करणार आहात आणि तितकं तुमचं खरं स्वरूप, तुमचं जे सत्य आहे, ते तुम्हाला आणि इतरांना कळणार आहे. हे होतं तुमचं रीडिंग. या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल, तर लाईक, कमेंट जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद.